नमस्कार मंडळी नीट पेपर फूट प्रकरणातील आरोपी म्हणजेच आरसीसी कोचिंग क्लासचा संचालक शिवराज मोठेगावकर याच्या मालमत्ते संदर्भात रोज नवीन बातमी किंवा नवीन माहिती समोर येत आहेत. म्हणजे आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार शिवराज मोठेगावकर यांनी पुण्यातील हवेली तालुक्यातील वारजे या भागात जवळजवळ 51 गुंठे जागा जमीन घेतल्याची माहिती मिळाली आहे. ही जागा जी आहे अगदी मोक्काच्या ठिकाणी आहेत आणि या जागेचे जे बाजारभाव आहेत हे अगदी कोट्यावधींच्या घरात आहेत. त्यामुळे हे शिवराज मोठेगावकर याच्याकडे एवढी मालमत्ता कुठून आली याचा तपास अजून चालू आहे. तसेच ही जी जागा घेतली विकत ही सामाजिक संस्थेच्या नावाखाली विकत घेतली आहेत अशी देखील माहिती मिळाली आहे. तसेच या शिवराज मोठेगावकर याच्याकडे जी 51 गुंठे जागा आहेत या जागेपाशीच महापालिकेचा रस्ता जातो आणि हा रस्ता देखील या शिवराज मोठेगावकरला आपला ताब्यात घ्यायचा होता अशी माहिती मिळाली आहे. मात्र हा जो त्याचा डाव होता हा तेथील स्थानिक नागरिकांनी हाणून पाडला अशी माहिती मिळाली. तसेच लातूर या जिल्ह्यात म्हणजे लातूर शहरामध्ये या शिवराज मोठेगावकरचे जवळजवळ 2 प्लॉट आहेत आणि यांचे सुद्धा बाजारभाव जवळजवळ काहीतरी कोटींच्या घरात आहे. त्यामुळे या शिवराज मोठेगावकरकडे एवढा पैसा आला कुठून? नेमकी हा पैसा कोचिंग क्लासच्या माध्यमातून आला की अशाच पद्धतीने नीट पेपर फूट प्रकरणामधून त्याच्याकडे हा पैसा आला? हा देखील सवाल विचारला जात आहे. या नीट पेपर फूट प्रकरणामध्ये जवळजवळ आतापर्यंत 11 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच मोठेगावकर यांनी लातूर जिल्ह्यामध्ये एका मेडिकल कॉलेजसाठी एक बांधकाम सुरू केले होते. मात्र या बांधकामासाठी त्यांनी कोणतीच प्रशासनाकडून परमिशन घेतली नव्हती. त्यामुळे आता त्यावर देखील प्रश्नचिन्ह उभारण्यात येत आहेत आणि आता तेथील प्रशासनाने आता ते जे अनधिकृत बांधकाम आहेत ते पाडण्याचे देखील आदेश आता दिलेले आहेत. त्यामुळे आता या शिवराज मोठेगावकरकडे अजून किती ठिकाणी आपली मालमत्ता आहेत याची सुद्धा माहिती आता पोलीस काढत आहेत. तर आपल्याला काय वाटतं नक्की आपलं मत व्यक्त करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.